पिंगसाठी या पट्ट्या मी काढून घेतलेल्या आहेत, क्रॉसमध्ये कट केलेल्या आहेत आणि 1.5 इंच रुंदी ठेवली आणि तिरकस जोडून घेतले। आता हे जर तुम्हाला माहिती नसेल तर या अगोदरचे आपले पायपिंगचे व्हिडिओ आहेत, त्यामध्ये मी तुम्हाला अगदी पट्ट्या कशा कटिंग करायच्या आणि किती इंचाच्या किंवा जोडायच्या कशा हे सविस्तर पूर्ण व्हिडिओ आहे तो। तर हा अगोदरच मी पट्ट्या जोडून ठेवल्या होत्या, त्यामुळे दाखवता आलं नाही, व्हिडिओमध्ये कॅच केलं नाही। आणि मग ती पट्टी मी एका साइडने अर्धा इंच अशी फोल्ड करून घेतलेली आहे आणि नंतर आपल्याला ब्लाउजवर ही जोडायची। तर पुढे सुरुवातीला अर्धा इंच बाहेर सोडून ब्लाउजच्या खाली फोल्ड करून घेतलेली मी पट्टी आणि जसा गळ्याचा आकार आहे तसा ब्लाउज वळवत वळवत ही पट्टी थोडीशी खेचत लावायची आहे। जशी मी व्हिडिओमध्ये दाखवते थोडी थोडी खेचते आणि एकदम फास्ट मशीन चालवायची नाही, अशी 2-2, 3-3 बोटाच्या अंतरावरच पट्टी पकडून आपल्याला पट्टी जोडून घ्यायची आणि पट्टी सुद्धा अशी लांब पकडायची नाही, जवळजवळच पकडायची आणि शोल्डरच्या इथे पुढच्या भागाला 2 इंच, पाठीमागच्या भागाला 2 इंच एवढ्या अंतरावर आपल्याला पट्टी जरा जास्त खेचून अशी जोडून घ्यायची। आता ही पूर्ण आपली जोडून झालेली आहे। इथे सुद्धा एंडिंगला मी अर्धा इंच बाहेर सोडून कट करणार आहे पट्टी। अशीच तुम्ही सुद्धा करायची आहे, कारण आपल्याला याचा फोल्ड आतमध्ये टाकायचा आहे। त्यानंतर आपल्याला पट्टी बाहेरच्या साईडला पलटी करून नख मारून घ्यायचे टीपवर, शिलाईवर, म्हणजे काय होतं फिनिशिंग छान येते गोटाला आणि आकार सुद्धा छान येतो। एक्स्ट्रा जर कापड आपलं बाहेर दिसत असेल मार्जिनचं तर ते कट करून टाकायचंय। या पद्धतीने जेवढे एक्स्ट्रा मार्जिन बाहेर दिसत असेल ते कापड कट करून फिनिशिंग मध्ये करून घ्यायचंय ब्लाउज आणि नंतर आपल्याला हा फोल्ड पूर्ण बाहेर घेऊन, म्हणजे पूर्ण पट्टी बाहेर घेऊन खालच्या साईडला वळवायची आहे, जे की आपल्याला जेवढा हवा तेवढा गोल करून घ्यायचंय गोट आणि जास्त बारीकही करायचं नाही आणि जास्त जाडही ठेवायचं नाही। मध्यम आकाराचा मीडियम साईजचा आपला हा गोट तयार होतो। असाच तुम्ही सुद्धा करायचा आहे आणि इथे आता अजिबात ब्लाउज खेचायचा नाही आणि गळ्याचा आकार जसा आहे तशा आकारात आपल्याला पाठीमागे हाताने ब्लाउज वळवून घ्यायचा आहे। सरळ जिथे असेल तिथे सरळ गेलं तरी चालते, पण गोल आकार जिथे जिथे येतोय आपला तिथे तेव्हा आपला हात दुसरा पाठीमागे गेला पाहिजे आणि गोल आकारामध्ये ब्लाउज वळला पाहिजे, म्हणजे एकदम व्यवस्थित आणि फिनिशिंगमध्ये पायपिंग आपली होते। तर अगदी झटपट आणि पटकन 5 मिनिटांमध्ये पायपिंग मी तुम्हाला दाखवलेली आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा मित्रमैत्रिणींसोबत। आपला जर व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघितला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकनची घंटी दाबा, कारण आपले डेलीचे कटिंगचे व्हिडिओ येतात। मुंडा पडू नये किंवा शोल्डर पडू नये, मुंड्याजवळ घोळ येऊ नये म्हणून कटिंग कशी करायची त्याबद्दल मी कटिंगमध्ये खूप ट्रिक्स देत असते। तर आपले कटिंगचे व्हिडिओ भरपूर आहेत आणि कमेंट्समध्ये सुद्धा मला मापं येतात, त्या मापानुसार मी कटिंग दाखवत असते। तर तुम्हाला ते बघायचे असतील तर बघा नक्की जाऊन आपल्या चॅनेलवर आणि आवडले तर लाईक करा व्हिडिओंना सर्व। तर या पद्धतीने आपला पूर्ण पायपिंग गोट तयार झालेला आहे। बघा फिनिशिंग किती छान आणि सुंदर आली, अजिबात पलटी पडत नाही गोट। तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला हे कमेंटमध्ये मला जरूर कळवा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, काळजी घ्या। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।